नमस्कार, मी धनश्री भिडे. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. आपल्या सगळ्यांच्या सौंदर्यात भर घालणारा एक महत्वाचा घटक म्हणजे आपलं स्माईल, आपलं हास्य. आणि हे हास्य फुलवण्यामध्ये आणि आपल्या दातांची निगा राखण्यामध्ये आपल्याला दंतचिकित्सक अतिशय महत्वाची, मोलाची मदत करत असतात. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये सातारचे सुप्रसिद्ध दंतचिकित्सक वैद्य डॉक्टर महेश विभुते सर आहेत. तर त्यांचं मी लोकवृत्तमध्ये स्वागत करते. नमस्कार सर, आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आपल्या क्लिनिकला 29 वर्ष पूर्ण होतील आणि आता 30व्या वर्षात आपण पदार्पण करताय. हो. तर त्याच्याबद्दल आपला प्रवास, आपली सुरुवात कशी होती आणि इथपर्यंतचा प्रवास आपला कसा झाला याची थोडी माहिती लोकवृत्ताला द्याल? नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश हनुमंत विभुते. सातारमध्ये 540 गुरुवार पेठ इथे माझं क्लिनिक आहे. आता 29 वर्ष मॅडमनी सांगितलं तसं कंप्लीट होऊन 30व्या वर्षात ह्या दसऱ्याला आपल्या क्लिनिकचं पदार्पण होत आहे. सुरुवातीला ज्यावेळी मी दंतचिकित्सक तज्ञाची जी डिग्री घेण्यासाठी मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटल गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई इथून 5 वर्षाची डिग्री घेऊन पास झालो. तिथून 1 वर्ष मी भारती विद्यापीठ पुणे येथे डेंटल कॉलेजला लेक्चरर म्हणून होतो. सुरुवातीला पुण्यामध्ये क्लिनिक सुरू करण्याचा माझा मानस होता, पण माझे वडील जे रयतमध्ये शिक्षक होते त्यांनी हट्ट धरला की आपल्या गावामध्येच तू क्लिनिक सुरू करावं. आणि शेटे चौकामध्ये त्यांनी स्वतः जागा बघून मला क्लिनिक करायला प्रोत्साहित केलं. तिथून माझा हा प्रवास सातारमध्ये दंतचिकित्सक तज्ञ म्हणून सुरू झाला. तर असं हे सुरुवातीचं माझं वडिलांच्या पाठिंब्यामुळे सातारमध्ये क्लिनिक सुरू करण्याचं. खूप छान विचार आहे की आपल्या शहरामध्ये आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं. हा खूप छान विचार आहे. सध्याच्या काळात दातांच्या समस्यांमध्ये खूप मोठी वाढ निर्माण झाली. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल की दाताच्या समस्या जशा पूर्वी नव्हत्या खूप, बरोबर, असा खूप दात किडणे किंवा हे प्रकार सुरू झालेले, बरोबर, तर त्याची कारण काय? आता बेसिक असं आहे की सुरुवातीचं जे लाईफस्टाईल किंवा जे आपलं राहणीमान होतं ते खूप वेगळं होतं. म्हणजे आपण जसं आपली आजी आजोबांचं जे बघतो तर ते लोक रॉ फूड म्हणजे रफ म्हणजे आता ऊस खाणे, त्याचे फळं खाणे असं करत होते. पण आताचं यंग जनरेशन जर आपण बघितलं तर ते कुक फूड, ब्रेड, बिस्किट, चॉकलेट, गोळ्या, त्याच्यानंतर पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टी जास्त खातात. आणि त्याच्यामुळं सेल्फ क्लिनिंग म्हणजे आपोआप जे स्वच्छ होण्याची जी होती, म्हणजे तुम्ही फळं खाणे, हे खाणे, ह्याने जे दात आपोआप क्लीन व्हायचे तो होत नाही. उलट जे खाणं आपण आता खातोय की ज्याच्यामुळे थोडस आपल्या दाताच्या प्रॉब्लेम्स कडे आपण स्वतःलाच आपण तिकडे ढकलतो. ही वाढ त्यामुळे झाली. तर हे चेंजिंग लाईफस्टाईल आणि हा जो भाग आता बदललेला आहे त्याच्यामुळे हा जास्त प्रमाण दातांच्या प्रॉब्लेमचं वाढलेलं आहे. बरोबर. आता पूर्वी दात किडले किंवा काही दातांना प्रॉब्लेम झाला, काही दुखलं वगैरे, तर पूर्वी लगेच दाढा काढल्या जायच्या. आता दात वाचवण्याकडे डॉक्टर लोकांचा जास्त कल आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल, ते कसे वाचवले जातात? आता जसं मी 96 साली प्रॅक्टिस सुरू केली तर काही वर्ष पहिले असं होतं की दात दुखला किंवा किडला, खराब झाला, तो फार जास्त खराब जरी नसेल तरी लोकांचं मत असं होतं की काढून टाका, आपण नंतर बघू काय करायचं. कारण त्याच्याबद्दल थोडा अवेअरनेस कमी होता. बरोबर. खूप 32 दात आहेत, एखादा गेला तर काय फरक पडतो, असं ते थोडंसं त्यावेळेचं होतं. पण आताच थोडंसं अवेअरनेस वाढल्यामुळे लोकांचं असं झालंय की आपले दात एकतर खायलाही व्यवस्थित पाहिजेत आणि दिसायलाही व्यवस्थित पाहिजेत. त्यामुळे दात किडल्यावरती काढण्याचं प्रमाण हे आता खूप कमी झालेलं आहे. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मटेरियल आल्यामुळे तो इज ऑफ ट्रीटमेंट पण फार झालेला आहे. म्हणजे रूट कॅनल उदाहरणार्थ लोकांना आधी बरेच सेटिंग्स घ्यावे लागायचे, पेनफुल असायचं. म्हणजे लोकांची कन्सेप्टच अशी होती की रूट कॅनलला जायचं म्हणजे मला खूप त्रास होणार, मला खूप वेळेला जावं लागणार डेंटिस्टकडे, मला खूप अँटीबायोटिक्स म्हणजे गोळ्या औषधं पण भरपूर वेळेला घ्यायला लागणार. हा त्रास किंवा हा त्यांच्या डोक्यामध्ये बसलेला जो न्यूनगंड होता की ज्याच्यामुळे आपण दात काढूनच टाकलेला बरा असं व्हायचं. पण आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मटेरियल आणि नवीन इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्याच्यामुळं रूट कॅनल ऑलमोस्ट 90-95% लोकांचं
सिंगल सिटिंग मध्ये होतं, एकदाच रूट कॅनलला यावं लागतं. जे 5-6 वेळेचं होतं ते 1 वेळेवर गेले, त्यामुळे गोळ्या औषधही कमी झालेली म्हणजे आहे, खूप वेळा येणं तेही जाणं हा कमी त्रासही झालेला आहे. त्यांचा एका कमी सेटिंग मध्ये झाला, झाल्यावर त्यामुळे एकदा वेदनाही कमी झालेल्या आहेत. अॅनेस्थेशिया एकदा दिला की त्याच सेटिंग मध्ये रूट कॅनल हा विषय संपून जातो आणि त्याच्यामुळं रूट कॅनल करून घेण्यामागं ऑटोमॅटिकली लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे, दात सेव्ह करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, असं झालेलं आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या मध्ये पण रूट कॅनल होतं. आधी लहान मुलांच्या मध्ये दात किडला की काढून टाकाय, कारण तो थोड्या दिवसांनी परत पडणारच येणार आहे आहे. आणि येणार आहे. पण ही जी कन्सेप्ट चुकीची होती, समजा त्याचं मुलाचं वय वर्ष 5 आहे आणि त्यावेळी त्याचा दात किडलेला आहे आणि तुम्ही जर तो काढला तर तिथे उपदाढ किंवा दाढ येण्यासाठी हे टायमिंग असतं 10 ते 12 वर्ष. त्या पुढच्या 4 ते 6 वर्षामध्ये जे अन्न त्यानं खाल्लं पाहिजे ते तो खायचा नाही. मग मुलांची वाढ कमी व्हायची, मुलांच्या मध्ये सॉफ्ट गोष्टी म्हणजे ब्रेड बिस्किट खाण्याचं प्रमाण वाढायचं की ज्याच्यामुळे त्याची हेल्थही वाढायची नाही आणि ऑटोमॅटिकली त्याचं स्ट्रेंथ आणि हे सगळं कमी व्हायचं. तर ह्याच्यामध्ये आता ज्या टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे लहान मुलांचेही रूट कॅनल किंवा त्यांचे फिलिंग्स किंवा हे याचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस झालेला की आपल्या मुलांना तेवढे 3, 5, 7 वर्ष व्हॉट एव्हर जे टायमिंग आहे की ज्या दाढीने खाण्याचा उपयोग आहे, त्यावेळी ती दाढ त्याला खायला व्यवस्थित यावं, त्याने सगळ्या गोष्टी खाता नीट याव्या, ह्याच्याकडे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांचं. म्हणजे लहान मुलांचे म्हणजे लहानपणापासून दात जे चांगले पाहिजेत आपले, तर दात चांगले असतील तर आपलं पचन शक्ती आणि पुढचं संपूर्ण आरोग्य त्याच्यावरती डिपेंड आहे, असं आपल्याला थोडक्यात लहान मुलांच्या बाबतीत म्हणजे लहानपणापासून हे समजलं पाहिजे. तर लहानपणापासून आई वडिलांनी किंवा स्वतः लहान मुलांनी कशी काळजी घेतली पाहिजे आपल्या दातांची? आता बेसिक जसं तुम्ही प्रश्न मला विचारलाय की लहानपणापासून दाताची काळजी लहान मुलांनी आणि आई वडिलांनी कशी घेतली पाहिजे, तर पहिल्यांदा मी आई वडिलांच्याकडे वळतो. तर ज्यावेळी बाळ जन्माला आल्यावरती आपण त्याला ब्रेस्ट फिडिंग करतो, बरोबर, आईचं दूध पित असतं, तेव्हापासूनच खरं काळजी घेणं सुरुवात आहे. म्हणजे लोकांचं असं म्हणणं असतं की ज्यावेळी लहान आहे ते बॉटल फिडिंग चालू आहे किंवा आपण त्याला काही खाणं सुरुवात केलं तर लगेच किडणार नाही, दातांची काळजी घ्यायची गरज नाही. दात आल्यानंतर लगेचच दातांची काळजी घेणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचा सध्या प्रॉब्लेम असा आहे की बॉटल फिडिंग हा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे बॉटलने दूध पाजणे, ह्याच्यामध्ये मोठे दाताचे प्रॉब्लेम लहान मुलांचे येतात. कारण रात्री ते बाळ रडत असताना आई किंवा वडील उठून त्याला ती बॉटल तोंडामध्ये देतात, ते आई झोपते, बाळ झोपतं आणि ते बॉटल मधलं दूध आणि ते तोंडामध्ये तसंच राहतं आणि तिथून दात किडण्याची प्रोसेस, म्हणजे पेशंट सांगतात की आई वडील सांगतात की त्याचे दात काही वर्षापूर्वी थोडे नुसते काळसर दिसत होते आणि अचानक सगळेच दात किडायला सुरुवात झाली, कारण हा दुधाचा लेअर जे अन्नच आहे तो सगळ्या दातांवर पसरलेला असतो आणि तिथून दात किडण्याची सुरुवात होते. सो जसं मी मगाशी म्हणलं की आजी आजोबांच्या वेळची जी लाईफस्टाईल होती ती आपण खरं अवलंबली पाहिजे, म्हणजे वाटी चमच्यानी मुलांना दूध पाजलं पाहिजे. आणि का तर आई आणि बाळ दोघेही जागे असतात. ज्यावेळी आपण वाटी चमच्यातून दूध पाजून थांबतो त्यावेळी आई त्याला उचलते, बाळ थोडं जागा असतं, तो 2-3 वेळा लाळ गिळतो आणि ते दुधाचा लेअर हा तिथून निघून जातो, तो तोंडात तसाच राहत नाही. म्हणजे ह्याप्रमाणे लहान मुलांच्या बरोबर आई वडिलांचंही थोडंसं काउन्सिलिंग किंवा त्यांनाही माहिती असणं खूप गरजेचं आजकाल झालेलं आहे, असं आहे. लहान मुलांच्या आई वडिलांसाठी तर अतिशय उपयुक्त अशी गोष्ट सांगितली तुम्ही की मला वाटतंय खूप लोकांना ही गोष्ट माहीतच नसेल. बरोबर आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की बॉटल फिडिंगने आमचा त्रास कमी होतो, त्यामुळे पटकन आम्हालाही झोप मिळते. हे चुकीची कन्सेप्ट आहे की आपण मुलांचे प्रॉब्लेम आणि त्यांचा त्रास आणि नंतर आपलाच त्रास वाढवून ठेवतो, असं आहे. आता जसं लहान मुलांच्या काळजीबद्दल आपण बोललो, तसं जसं आपण म्हणतो वय वाढतं तसं दातांच्या समस्या थोड्या वाढत जातात. बरोबर. तर जेव्हा कवळी किंवा कॅप वगैरे बसवायच्या वेळी येते एखाद्या व्यक्तीवर, विशेषतः 60 वर्षानंतर, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याच जणांकडून कवळीची किंवा अशी तक्रार ऐकली जाते. आता म्हणजे आपण म्हणला तसं की कवळी हा जो प्रकार आहे, तसं सुरुवातीला जेव्हा मी क्लिनिक सुरू केलं, प्रॅक्टिस सुरू केली,
त्यावेळी दात थोडेसे खराब झाले तर कित्येक पेशंट आम्हाला म्हणायचे की सगळे दात काढून टाका आणि आम्हाला कवळी द्या. तर हा प्रमाण त्यांचं जास्त होतं. कारण लोकांचं असं मत होतं की आता माझं वय झालं, 40 झालं, 50 झालं की मला दात काढून कवळी गेली तरी काय हरकत नाही. कवळीने खाता येतं का? हो, येतं खाता. पण ओरिजिनल दातांनी, तुमच्या ज्या दातांनी खाण्याचं जे प्रमाण, त्याची जी क्वालिटी आहे, ती जेवढी असते ती कवळीने ऍडजस्टमेंट असते, तेवढी परफेक्ट खाता येत नाही. तर आयडियली तुम्ही स्वतःचे दात वाचवणं हेच फार महत्वाचं आहे. पण समजा काही कारणास्तव तुमचे दात वय झाल्यामुळे किंवा काही गोष्टींचा तुम्हाला मेंटेनन्स नसल्यामुळे पडले किंवा काढावे लागले, नाईलाजाने कवळी बसवावी लागली, तर आता जे सुरुवातीला कवळीच हा फक्त ऑप्शन होता, त्याच्याऐवजी आता नवीन टेक्नॉलॉजी आली, इम्प्लांट, म्हणजे काही कृत्रिम दाताचं रोपट. तर ह्याच्यामध्ये आपण एकही दात नसताना सगळे दात फिक्स मध्ये करू शकतो. म्हणजे एकही दाताचा सपोर्ट न घेता आपण कृत्रिम रोपण, इम्प्लांट म्हणून जे असतं ते लावून पूर्णच्या पूर्ण सगळे दात फिक्स करू शकतो, की जेणेकरून खाण्याची क्वालिटी जी आहे ती ओरिजिनल दातांनी आपण ऑलमोस्ट खातो, ऑलमोस्ट तेवढी 99% यू कॅन कम बॅक टू नॉर्मल. कवळीपेक्षा जास्त सोपं जातं, अगदी 100%. त्याची ट्रीटमेंटची थोडी कॉस्ट जास्त आहे डेफिनेटली, पण हेल्थ इज वेल्थ. सो तुम्ही तुमच्या हेल्थसाठी ज्या गोष्टी म्हणजे गरजेच्या आहेत त्याच्यामध्ये ते डेफिनेटली, त्याच्यामध्ये तो जो कम्फर्ट आहे, म्हणजे कवळी टोचणे, लागणे, त्याने काही गोष्टी नीट फिटिंग न होणे, बोलताना कवळी हलणे, हा जो प्रॉब्लेम असतो, कारण प्रत्येकाची हिरडी आणि हाडाचा साईज हा काही सारखा नसतो. काहींची हिरडी खूप बारीक असते, त्यामुळे कवळीचं फिटिंगच नसतं, ती सारखी हलते. पेशंट कंप्लेंट करतात की कवळी सारखी हलतीये, बोलताना ती लूज होतीये, पाणी पिताना हलतीये. तर हा गोष्ट जेवण किंवा ह्याच्यावर पण, इतर तब्येतीच्या ह्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो. आणि हळूहळू खाण्याचं प्रमाण कमी झालं की त्याच्यामुळे अशक्तपणा, बाकीच्या गोष्टींचे आजार हे वाढण्याचा चान्स डेफिनेटली असतो. तर ह्याच्यामुळे इम्प्लांटॉलॉजी ही जी ब्रँच आहे आमच्यामध्ये, कृत्रिम हाडाचं रोपण, ह्याच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. नुसतंच पूर्ण दात नसताना असं नाही, पण आता बऱ्याच जणांची अशी डिमांड असते की दात नसेल, 1 किंवा 2 दात नाहीये, तर ह्याला ऑप्शन दुसरे असतात, ब्रिज म्हणतो आम्ही त्याला, की शेजारच्या दातांचा सपोर्ट घेऊन फिक्स दात बसवता येतात. पण तिथे सुद्धा बऱ्याच जणांची स्वतःची डिमांड असते किंवा आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला शक्य असेल तर शेजारचे चांगले दात घासून त्याच्यावर कॅप करून ब्रिज करण्यापेक्षा इम्प्लांट करायचं. तिथेही लोकांचा आजकाल कल वाढलेला आहे, अवेअरनेस वाढल्यामुळे, की आम्हाला नॅचरल दातासारखेच हे नवीन दात कृत्रिम दाताचं रोपण करून, म्हणजे इम्प्लांट करून पाहिजे आहे, असं झालेलं आहे. आता आपण लहान मुलांची माहिती घेतली, थोड्या वृद्ध लोकांची माहिती घेतली, आता थोडं युवक युवतींकडे वळूया. तर सगळ्यात महत्वाचं आहे आता की वेडेवाकडे दात जे होतात, बरोबर, किंवा निसर्गतः येतात, कधी अपघाताने होतात, बरोबर, तर त्याच्यामुळे एक न्यूनगंड निर्माण होतो नवीन, विशेषतः युवक युवतींमध्ये, की मग ते हसताना किंवा मोकळेपणाने बोलताना थोडस स्वतःला संकोचून ठेवतात किंवा, तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय उपाय आहेत का? आता आपण प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आणि काय म्हणू, आता यंग जनरेशनचा फार मोठा आहे. कारण काही वर्षांपूर्वी दिसणे किंवा थोडस आपण म्हणू एस्थेटिक, ह्या गोष्टींकडे कल कमी होता, पण आता तो भरपूर वाढलेला आहे, व्हॉट एव्हर कारण असेल, आणि तो म्हणजे तो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी गरजेचाच आहे. आता थोडस हा प्रॉब्लेम वाढायला लागल्याचं कारण, वेडेवाकडे दात किंवा दात पुढे असणे किंवा दातात फटी असण्याचं कारण असं आहे की थोडंसं आपल्या इव्होल्युशन, म्हणजे जसं चेंजेस होत गेले त्याच्यानुसार आपला जबड्याचा साईज, जॉ साईज आहे तो छोटा होत चाललाय, पण अजून दाताचा साईज हा तेवढाच राहिलेला आहे. नंबर आणि साईज, 32 दात आणि त्याचा साईज, त्याच्यामुळे त्या जबड्याच्या साईज मध्ये दाताचे साईज मावत नाहीये, त्यामुळे थोडंसं दात वेडेवाकडे होणे किंवा पुढे असणे याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. पण ह्याला आता खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप कम्फर्टेबली ह्याच्या ट्रीटमेंट होऊ शकतात. ह्याच्यामध्ये 2 पार्ट येतात. एक ऑर्थोडॉन्टिक, म्हणजे वेडेवाकडे दात सरळ करणे, हा एक प्रकार येतो, आणि याच्यातच एक अजून दुसरा पार्ट येतो, स्माइल डिझायनिंग. मी तो आपल्याला नंतर एक्सप्लेन करेन. तर वेडेवाकडे दात सरळ करताना सुरुवातीला ह्याला आपल्या साध्या भाषेत तार लावून ट्रीटमेंट करणे किंवा ह्याला ब्रेसेस म्हणजे लावून ट्रीटमेंट करणे, हा प्रकार फक्त अवेलेबल होता गेले कित्येक वर्ष. आता याच्याबरोबरच
अलायनर म्हणून एक ट्रान्सपरंट इनव्हिजिलर अलायनर म्हणून ह्याच्यामध्ये एक ट्रीटमेंटचा नवीन पार्ट ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप चांगला डेव्हलप झालेला आहे आणि रेग्युलरली वापरलाही जात आहे, की ज्याच्यामध्ये तार न लावता की तुम्हाला दाताची ट्रीटमेंट व्यवस्थित न त्रास होता करता येते. थोडं तार लावल्यावरती खाताना रिस्ट्रिक्शन येणे, ब्रशिंगला रिस्ट्रिक्शन येणे, थोडे त्या तार आणि हे लावल्यामुळे ज्याला ब्रेसेस म्हणतो त्याच्यामुळे थोडंसं अल्सर्स म्हणजे आपण छाले म्हणतो किंवा त्याच्यामुळं तो थोडासा जो डिस्कम्फर्ट असतो, काही खाण्याच्या गोष्टींना रिस्ट्रिक्शन येतं. तर हे कमी करण्यासाठी जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी, जसं मगाशी मी रूट कॅनल मध्ये म्हटलं, नवीन इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट आल्यामुळे रूट कॅनल पेनलेस आणि फास्ट होतं. तसंच आता ह्या टेक्नॉलॉजी म्हणजे तारेची जी ट्रीटमेंट आहे, जी वेडेवाकडे दात किंवा दात पुढे आहेत ती करण्यासाठी त्याच्याऐवजी अलायनर म्हणून आता नवीन एक ट्रीटमेंट आली आहे, ज्याच्यामध्ये तार ही वापरली जात नाही. त्याच्याऐवजी ट्रान्सपरंट रे असतात की जे दिसतच नाहीत आपल्याला लावल्यावरती. पुढच्या माणसाला त्यांनी ट्रीटमेंट चालू आहे हे कळत नाही. हा त्याचा एक मोठा फायदा, म्हणजे जो एस्थेटिक बरेच वर्ष ही 1.5-2 वर्ष चालणारी ट्रीटमेंट असते तोपर्यंत दिसणं ह्यालाही प्रॉब्लेम होतो. दुसरा, खाताना जे काही तारेच्या ह्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स येतात ते ह्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट कमी होतात, की ते ट्रान्सफर लाईन काढून आपण नॉर्मल दाताने खातो तसं सगळ्या गोष्टी खाऊ शकतो. स्वच्छता मेंटेनन्स करताना पण तारेच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला मेंटेनन्स व्यवस्थित ठेवायला लागतो. तिथे बरोबर अन्नकण अडकल्यावरती किडण्याचं प्रमाण वाढू नये याच्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यायला लागायचे. ह्याच्यामध्ये तेही प्रमाण भरपूर कमी आहे, कारण आपण दातावरती काही बाहेर लावलेलं नसतंय. त्याच्यामुळे जस्ट ट्रान्सपरंट आल्याने काढून नॉर्मल ब्रशिंग करून आपण ते परत बसवू शकतो. प्लस अजून एक मोठा त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असा झालेला आहे की तारेच्या ट्रीटमेंटमध्ये ऑलमोस्ट 60 to 80% त्यांचे दात काढायला लागायचे, काही उपदाड काढायला लागायच्या. तर याच्यामध्ये ते प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. ऑलमोस्ट 90-95% लोकांचे दात न काढता ही तारेची ट्रीटमेंटच्या ऐवजी अलायनरनी ही ट्रीटमेंट होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी म्हणलं कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी, की जो एक तुम्ही विचारलेला जो प्रश्न होता किंवा मुद्दा होता त्याच्यामध्ये एक योग्य मुद्दा आहे. त्याच्याबद्दल एक मी छोटासा तुम्हाला किस्सा सांगू इच्छितो, की एक मुलीची ट्रीटमेंट करायला आई तिला घेऊन आली होती. ती मुलगी काहीच सांगत नव्हती. मी तिला 2दा विचारलं की तुझी काय इच्छा आहे, तुला काय प्रॉब्लेम वाटतो. तिचे दात बऱ्यापैकी पुढे होते आणि थोड्या फटी पण होत्या. तर तिची ट्रीटमेंट सुरू केली, आम्ही ट्रीटमेंट कम्प्लीट केली. ट्रीटमेंट झाल्यावरती तिच्या चेहऱ्यामध्ये अपीअरन्स मध्ये थोडासा मला फरक जाणवायला लागला. निम्मे चालू असताना ट्रीटमेंट झाल्यावरती ती माझ्याशी बोलायला लागली, की मला सांगायला लागली की मला असं वाटतंय. मी तिला कधी विचारायचो तुला आता दिसायला छान वाटतंय का, अजून काय तुला दात थोडेसे आत पाहिजेत का, तर ती स्वतःहून उत्तर द्यायची. जी आधी आईच तिची सगळं सांगायची ती उत्तर द्यायची. तिच्यामधला न्यूनगंड कमी होत तिच्यातला आत्मविश्वास वाढायला लागला जशी ट्रीटमेंट होईल. अगदी बरोबर. मग तिच्या आईने मला सांगितलं आणि तिनेही मला सांगितलं की कधीही वक्तृत्व स्पर्धेत म्हणजे जे काही स्कूलमध्ये जे काही कॉम्पिटिशन्स असतात किंवा स्पर्धांमध्ये भाग घेणे किंवा मुलांच्या मध्ये मिसळणे, निखळपणे हसणे हे तिने कधी केलंच नव्हतं. त्यामुळे तिचा स्वभाव हा असा थोडासा कमी बोलणारा किंवा काही लोकांना असं वाटायचं की ती कमी संकुचित ठेवतात असा असायचा. पण ह्या कारणास्तव ती बोलत नव्हती, हसत नव्हती, जास्त मित्रमैत्रिणींच्या बरोबर बाहेर जात नव्हती. तो तिच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक झाला आणि ती खूप फरक पडला. म्हणजे नुसतं हा दिसणं म्हणजे फक्त स्टाईलसाठी आहे असं नाही, तर मुलांच्या कॉन्फिडन्समध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या अपीअरन्समध्ये फरक पडण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. असं आहे. खूप छान माहिती दिली ही. आता समजा कोणाची कुठलीच ट्रीटमेंट किंवा बाकी काही चालू नाहीये, दात काही दुखत नाहीयेत, कुठलाही सुदैवाने प्रॉब्लेम काही नाहीये, पण तरी सुद्धा त्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी की ते होऊ नये म्हणून? आता जसं आपण हा मुद्दा अगदी छान उपस्थित केला, तर पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की ऍक्च्युली तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, दाताचा काहीही त्रास नाही, तरी आयडियली योग्य पद्धत अशी आहे की एव्हरी 6 मंथ प्रत्येक 6 महिन्याला तुम्ही तुमचं चेकअप करून घेतलं पाहिजे. स्टिच इन टाइम सेव्हज 9. म्हणजे लवकर जर तुम्ही दाखवून घेतल्या गोष्टी, मायनर प्रॉब्लेम्स असतील तर बरेच पुढचे प्रॉब्लेम्स कमी होतात. तर त्यामुळं तुम्ही दर 6 महिन्याला काही प्रॉब्लेम नसताना दंतचिकित्साकडे जाऊन, डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये काही मायनर गोष्टी असतात. क्लिनिंग म्हणजे दाताची साफसफाई, ज्याच्यामुळे हिरड्यांचे प्रॉब्लेम वाढणे
हिरड्यातून रक्त येणे, तोंडाचा वास येणे, ह्या गोष्टीची सुरुवात असेल तर ती थांबवली जाते. कारण खूप प्रॉब्लेम आल्यावरती ट्रीटमेंट वाढते, त्रास वाढतो, खर्च वाढतो. दुसरा मुद्दा, तुम्ही समजा तुम्ही डेंटिस्टकडे गेला, लवकर तुम्ही चेकअप केलं आणि छोटेस केरीज आहे, कॅव्हिटी आहे किंवा कीड लागलेली आहे, थोडक्या फिलिंग मध्ये तुमची ट्रीटमेंट होणार. ह्याही गोष्टी असतात. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन डेंटिस्टकडे चेकअप करून घेतलं, तुम्ही ब्रशिंग टेक्निक, आता हा योगायोगाने मुद्दा आलाय तर सांगतो की बरेच जण आम्हाला येऊन सांगतात की डॉक्टर मी रोज 2दा ब्रश करतो पण तरी माझे दात किडतात, तरी मला दाताचा प्रॉब्लेम का होतोय. तर उदाहरणार्थ मी आता हा मजेशीर किस्सा आहे. तर मी पेशंटला सांगतो, हा पेशंट मला सांगतात आम्ही भारीतला ब्रश वापरतो, भारीतली पेस्ट वापरतो. म्हणजे असं झालं की भारीतलं पुस्तक घेतलंय, भारीतला पेन घेतलाय, भारीतली वही घेतली, म्हणजे अभ्यास चांगला करतोय किंवा मार्क जास्त पडतात असं होणार नाही. तर तुम्ही किती मन लावून अभ्यास करताय त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क पडणार. तसंच तुम्ही किती नीट ब्रश करताय, किती व्यवस्थित ब्रश करताय, दातांचं ब्रश करताना म्हणजे तुमचं ब्रशिंग टेक्निक बरोबर आहे का ह्याच्यावरती खूप अवलंबून असतं. प्लस तुम्ही खाण्याचं तुमचं हॅबिट कशी आहे, तुम्ही स्वीट स्टिकी फूड जास्त खाताय का, तुम्ही सारखंच खाताय का, येता जाता तुमचं खाणं आहे का, याच्यावरती म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती दात किडणं आणि त्याचं प्रॉब्लेम येणं असं अवलंबून असतं. पण तुम्ही जर लवकर डेंटिस्टकडे गेला तर डेंटिस्ट तुमचे हे प्रॉब्लेम्स किंवा तुमचे हे सवयी ह्या चुकीच्या आहेत हे सांगून त्या बदलण्याचा प्रयत्न करतात. येस, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपल्या रोजच्या आयुष्यात आता तुम्ही सांगितलं जसं की 2 वेळा दात घासले पाहिजेत, सकाळी आणि रात्री झोपताना. बरोबर. तर बऱ्याच जणांना काय असतं, गडबड असते किंवा जेवण उशिरा झालं मग पटकन ब्रश करून झोपायचं. तर खूप लोकांकडून मी ऐकलंय की जेवल्या जेवल्या लगेच ब्रश करायचा नसतो. बरोबर. तर त्याचे काय फायदे तोटे असतात किंवा किती वेळाचा अंतर पाहिजे, जेवणानंतर कधी ब्रश केलं पाहिजे? असं काही नाही, जेवणानंतर लगेच नाही ब्रश केला पाहिजे किंवा असं काही नाही. योग्य पद्धत अशी आहे की आयडियल की रात्री झोपताना ब्रश झाला पाहिजे. आणि समजा सकाळचा ब्रश, आपण सकाळी आपल्याला गडबड असते, मुलांना स्कूलमध्ये जायचंय, घरातल्यांना आवरून बाहेर जायचंय, घरातलं कामकाज करायचंय, बायकांना गडबड असते, पण रात्री आपण बऱ्यापैकी थोडंसं रिलॅक्स्ड असतो. त्यामुळे जेवण झाल्यावरती रात्री आपल्याला जसा वेळ मिळेल झोपेस तोपर्यंत तसं तुम्ही व्यवस्थित नीट ब्रश करून, तुम्ही जर एकदा 24 तासामध्ये एक ब्रश तुमचा व्यवस्थित झाला, रात्री नीट ब्रश झाला, सकाळी थोडं गडबडीत झाला तरी होत नाही, पण रात्रीचा ब्रश हा व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण अन्नकण रात्रभर अडकून राहणार, तर ते आपण न काढता जर झोपलं ती खराब करण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा कमी करण्यासाठी रात्रीचा ब्रश हा व्यवस्थित झाला तर थोडेसे सकाळी म्हणजे सकाळी ब्रश चांगला करायचा नाही असं नाही, पण थोडी गडबड झाली तरी तुमचे प्रॉब्लेम्स वाढणार नाहीत. तर त्याप्रमाणे तुम्ही तो सवय, तुमची हॅबिट ही तशी तुम्ही लावून घेतली पाहिजे, हा परत महत्वाचा आहे. आणि मगाशी सांगताना मी एक तुम्हाला सांगता एक राहिलं माझं की ह्याला ओरल कॅव्हिटी इज अ मिरर ऑफ बॉडी, व्हॉट एव्हर चेंजेस हॅपन्स इन बॉडी रिफ्लेक्ट्स इन माउथ असं म्हणतात आमच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ काय ह्याचं त्याचा अर्थ काय, तर जे काही तुमच्या शरीरामध्ये चेंजेस होतात त्याच्यामध्ये त्याचे साईन्स सिम्पटम्स म्हणजे त्याचे काही चेंजेस हे तोंडामध्ये आम्हाला दिसतात, जे तुम्हाला नाही कळणार. त्यामुळे चेकअप करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक पेशंट आले होते, त्यांच्या थोड्याशा हिरड्यांचा कलर आणि प्रॉब्लेम हा मला जरासा विचित्र वाटला, म्हणून मी त्यांना सांगितलं की ते मला फक्त काय कंप्लेंट मध्ये तोंडाचा वास येतोय आणि मला थोडंसं कधीतरी रक्त येते. पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही शुगर वगैरे कधी चेक केली का, तर त्यांचं म्हणणं होते नाही मला काहीच त्रास होत नाही, मला काही नाही, मला सगळं माझं नॉर्मल आहे, मला असं काही फार भूक पण लागत नाही. म्हणजे ते मला सांगत होते की माझं शुगरचा संबंध काहीच नाहीये, पण तो जो कलर होता हिरड्यांचा त्याच्यावरून मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जरी वाटत नसलं तरी माझ्या समाधानासाठी तुम्ही एकदा ब्लड टेस्ट करून घ्या. शुगर तुम्हाला आश्चर्य वाटेल 380 शुगर त्यावेळी होती. आणि HbA1c म्हणून एक प्रकार असतो की जो आपला 3 महिन्याची शुगर दाखवतो तो 8 होता, म्हणजे त्यांची त्या दिवशीची खरी शुगर 380 म्हणजे कमीच होती, ती खूप असणार आहे. 8+ शुगर HbA1c म्हणजे त्यांची खूप शुगर. मग त्यांच्या
ज्यावेळी ते डायबेटॉलॉजिस्ट कडे गेले त्यावेळी त्यांनी साईन सिम्पटम सांगितलं, तेही आश्चर्यचकित झाले की डेंटिस्टनी कसं काय तुम्हाला सांगितलं की शुगर तुमची असण्याचा चान्स आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की एव्हरी 6 मंथ्स की डेंटिस्ट कडे जाऊन चेकअप करण्याची गरज काय आहे, तर फक्त नुसतं तुमच्या दातासाठीही नाही पण जनरल बॉडी शरीराचा इफेक्ट त्याच्यावरती होत असतो ओरल कॅव्हिटी मध्ये, तोही आपल्याला आपण फक्त ब्लड किंवा युरिन टेस्ट वगैरे करतो, दर 6 महिन्यांनी ते करावेत असं सांगितलं जातं. बरोबर. तर तितकंच महत्वाचं दर 6 महिन्यांनी दंतचिकित्सक वैद्यांकडे जाऊन आपल्या रेग्युलर तपासणी करून आपली दातांची आणि पूर्ण शरीराची काळजी घेणे तेवढंच महत्वाचं. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याच्याबरोबरच आता मगाशी मी आपल्याला सांगितलं की जसं ह्या स्माइल डिझायनिंग, मगाशी एक पार्ट राहिला माझा की सांगताना की जसं तारेची ट्रीटमेंट किंवा अलायनर लावून जी आपण वेडेवाकडे दात सरळ करतो, तर त्याच्याबरोबर आपण बघतो हिरो हिरोईन किंवा काही सेलिब्रिटीज असतात त्यांचे सगळ्यांचेच दात छान दिसत असतात, असं पॉसिबल आहे? नॉट पॉसिबल. तर ते लॅमिनेट्स किंवा व्हिनियर्स म्हणतात किंवा त्याला क्राउन्स म्हणतात, हे वापरले जातात. ह्याला डिजिटल स्माइल डिझायनिंग म्हणतात. म्हणजे काही वेळा आपण असं बघतो की एखाद्या व्यक्तीचं थोडस नाकाचा शेप ठीक आहे, डोळ्याचा शेप ठीक आहे, पण ओव्हरऑल अपीअरन्स एकदम छान असतो, प्लीझंट असतो. तसंच सेम दाताच्या मध्ये असं असतं की दाताचा थोडासा शेप अपीअरन्स हा तो त्याच्या लिप लाईन किंवा त्याच्या स्माइलला मॅच होणारा असतो. म्हणून ह्याला आता आमच्या ह्याच्यामध्ये नवीन एक डेंटल ट्रीटमेंटमध्ये मगाशी जसं आपण सांगितलं की तारेच्या ट्रीटमेंट बरोबरच डिजिटल स्माइल डिझायनिंग, म्हणजे तुमच्या चेहऱ्याला मॅच करून तुमचं स्माइल डिझायनिंग करण्यासाठी लॅमिनेट्स किंवा व्हिनियर्स म्हणून ही जी नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये इन्स्टंट, जसं त्या तारेच्या ट्रीटमेंटला तुम्हाला 1-1.5 वर्ष कमीत कमी त्या ट्रीटमेंटला लागतं, तर हे काही दिवसांमध्ये म्हणजे विदिन फ्यू डेज 10-12 दिवसामध्ये ही टोटल ट्रीटमेंट संपते. आणि जस्ट तुम्ही 10 दिवसापूर्वी तुमचं स्माइल जे होतं की ज्याच्यामध्ये थोडासा दात एखादा वर खाली आहे, मागे पुढे आहे किंवा त्याचा कलर बरोबर नाही, ह्याच्यामध्ये तो एकदम त्याचा स्माइल चेंज होतं. एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे की ज्याच्यामध्ये खूप ट्रिमेंडस असा दिसण्यामध्ये तुम्ही फास्ट फरक करू शकता आणि दॅट इज व्हेरी सेफ आणि व्हेरी आयडियल. जसं तुम्ही आता दातांच्या कलरवर बोललात, तर स्किनचा कलर कोणाचा डार्क, लाईट, फेअर असतात, तर शक्यतो डार्क कलर वाले स्किनला आपण चेहऱ्याला किंवा हातांना ब्लीच करतो किंवा हायलाइट करतो स्किन थोडी. बरोबर. तर तसं दातांनाही काही करतात का? हो, आता हे एस्थेटिक मध्ये आलं. ह्या एस्थेटिक पार्ट मध्ये आता खूपच चेंज व्हायला लागलाय. म्हणजे अजून आपल्या सातारमध्ये हा पार्ट हळूहळू वाढायला लागलेला आहे, पण ज्या 2 टायर किंवा मेट्रो सिटीज आहेत याच्यामध्ये हा पार्ट ट्रीटमेंटचा खूप मोठ्या प्रमाणात सध्या ह्या 4-5 वर्षात सुरू झालेला आहे. याच्यामध्ये दातांचं व्हाईटनिंग, म्हणजे दात दिसायला ब्राईट दिसले पाहिजेत, जसं आता मी सांगितलं लॅमिनेट्स वगैरे, आणि त्याच्याबरोबरच फेशियल एस्थेटिक, अशा 3 पार्ट आता नवीन सुरू झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये व्हाईटनिंग हा जो प्रकार आहे ह्याला ब्लिचिंग किंवा व्हाईटनिंग म्हणतो आम्ही, की याच्यामध्ये 2 टाईप असतात. ह्याला एक क्लिनिक म्हणजे आमच्या चेअर ब्लीच म्हणतो आम्ही त्याला, आणि एक होम ब्लीच म्हणतो. याच्यामध्ये हे व्हाईटनिंग जेल लावून दाताचा जो कलर आहे तो खूप चेंज होऊ शकतो इमिजिएट किंवा इन फ्यू डेज, की ज्याच्यामध्ये त्याचं ब्राईटनेस, त्याचा कलर, त्याचा शाईन हा वाढतो. ह्याला व्हाईटनिंग म्हणतात. याच्यामध्ये आपण फार न खर्च, म्हणजे त्याच्यामध्ये काही फार असा मोठा खर्च नाहीये, थोडक्या खर्चामध्ये ते व्हाईटनिंग किंवा ब्लिचिंग होऊ शकतं. लॅमिनेट्स किंवा हे थोडंसं महाग ट्रीटमेंट आहे. तसं बरोबरच मी आता तुम्हाला सांगितलं की जसं फेशियल एस्थेटिक आहे, म्हणजे काही वेळेला आपण बघतो की काहींच्या ओठाची लेंथ जी आहे, वरच्या ओठ खूप शॉर्ट असतो, त्याची हाईट वाढवणे किंवा हसताना त्याच्या हिरड्या खूप, गम्स खूप दिसत असतात आणि त्याचा कलर पण गमचा काळा असतो. ह्याच्यामध्ये तो गमचा कलर चेंज करणे, त्याच्या ओठाचं जे लेंथ आहे ती वाढवणे किंवा थिकनेस ऑफ द लिप, म्हणजे ओठांची जाडी कमी जास्त करणे, ह्याच्यामध्ये फेशियल एस्थेटिक हा खूप मोठ्या प्रमाणात आता हा नवीन काय म्हणू आपण ट्रीटमेंटचा पार्ट आता मेट्रो सिटीज मध्ये आणि काही म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्या मुंबईमध्ये हा खूप प्रमाणात वाढत चाललेला आहे, की जो आता थोडे दिवसातच आपल्या सातारा किंवा सातारा सारख्या सिटीमध्येही डेफिनेटली वाढण्याचं चान्स आहे. नक्की असं आहे.
आपण सुरुवातीला म्हटलो तसं की आपल्या क्लिनिकला 29 वर्ष पूर्ण होऊन आता 30व्या वर्षात पदार्पण करताय. बरोबर. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण आतापर्यंत बघितले असतील. हो. तर त्यांचे काही गमतीशीर किस्से असतील, काही सिरियस किस्से असतील. तर ते तुम्ही आमच्या लोकवृत्ताशी काही हे करू शकलात शेअर तर? जसं आपण म्हणलं की जवळजवळ 29-30 वर्ष माझ्या या क्लिनिकला झालेली आहेत. सर्व थरातील पेशंट आमच्याकडे येतात. अगदी बरोबर. खेड्यापासून किंवा अगदी पुण्यातूनही बरेच पेशंट सातारमध्ये येतात. कारण आपल्या इथे अजून ट्रीटमेंट कॉस्ट ही पुण्यापेक्षा बरीच कमी आहे. पण मटेरियलची क्वालिटी किंवा जी टेक्नॉलॉजी आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत, उदाहरणार्थ जे आता जसं स्कॅनिंग वगैरे करतो, म्हणजे आधी ज्यावेळी कॅप करताना किंवा ब्रिज करताना आम्ही माप घ्यायचो की ज्याच्यामध्ये अॅक्युरेसी कमी होती. पण आता स्कॅनर वगैरे आले की ज्याच्यामुळे 100% अॅक्युरेसी झाली, की ज्यामुळे बरेच वर्ष आमच्या क्लिनिकमध्ये हे जे नवीन टेक्नॉलॉजी मटेरियल इन्स्ट्रुमेंट वापरतोय. परत कॅप ह्या करताना ज्या मटेरियल वापरायचं किंवा जे बनायचे ते हाताने बनायचे, त्याच्याऐवजी आता कॅड-कॅम टेक्नॉलॉजी किंवा 3D प्रिंटिंगनी हे बनते. त्यामुळे त्याची क्वालिटी आणि टाइम हा खूपच चेंज झालेला आहे. क्वालिटी तर खूप इम्प्रूव्ह झाली आहे आणि टाइम ही खूप कमी झालेला आहे. खूप आधी वेळ लागायचा, तर त्याप्रमाणे बदल झालेला आहे. त्यामुळं बऱ्याचदा आता उदाहरणार्थ तुम्ही किस्से मला विचारले, जसं की काही आहेत का, तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की उदाहरणार्थ की आमच्या मुलीचं लग्न ठरत नाहीये, दात पुढे, पण आम्हाला इतका वेळ नाही दाढीची ट्रीटमेंट हे करून द्यायला, तर ह्याला फास्ट काय पाहिजे का? जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं ते स्माइल डिझायनिंग म्हणून आहे. मग ह्याच्यामध्ये बरेच आहे. तर त्या मुलीचे दात पुढे होते, मग त्याला आम्ही काही दातांना सिलेक्टिव्हली रूट कॅनाल, काही दातांना सिलेक्टिव्हली ब्लिचिंग आणि कॅप्स असं करून विदिन 10 days तिचं स्माइल चेंज झालं. की ज्या मुलांनी तिला पहिल्यांदा त्यांचं रिजेक्ट केलेलं होतं, त्यांनीच मागं लागून तिला परत मागणी घालून पुन्हा मागणी आली असं आहे. आणि हा त्यांच्या घरातल्यांनीच येऊन आम्हाला किस्सा नंतर सांगितला की असा फरक झालेला आहे. आणि त्याच्यामुळं तिच्या म्हणजे हा एक भाग असा झाला की त्याच्यामध्ये मगाशी मी जसं सांगितलं तसं पर्सनॅलिटी चेंज होती, तसा मुलांच्या मध्ये त्यांचा कॉन्फिडन्स मध्ये अपीअरन्स होतो, तसाही चेंज होतो. तसंच दुसरा एक किस्सा आहे की ज्याच्यामध्ये एक पेशंटला बरीच दिवस सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू होती. की पेशंट म्हणत होता की माझं डोकं दुखतंय, माझे कान दुखतायत, पण काहीच त्याचं डायग्नोसिस होत नव्हतं. बरेच वर्ष झाली पेशंट होता आणि सहज म्हणून त्यांच्या एक रिलेटिव्हनी सातारमध्ये आल्यावरती की म्हटले की एकदा दाताच्या डॉक्टरकडे आपण दाखवून जाऊ, की तुम्ही चेकअप तर करून घेऊया. पण ते माझ्याकडे आले, बोलता बोलता ओघाओघांनी सांगितलं की त्यांना असं जास्त होतंय की कधीतरी मान ही दुखतीये, कधीतरी जबडाही दुखतोय, पण तिथे काय असं काही त्रास होत नाही, म्हणजे दात कुठला दुखत नाही. तर त्यांचं चेकअप केल्यावरती, एक्झामिनेशन केल्यावरती लक्षात आलं की त्यांची अक्कलदाढ जी आहे ती एकतर पूर्ण बाहेर आलेली नाही आणि त्याला बरेच वर्षापासून फिलिंग आहे. मग त्यांना मी सांगितलं की ह्याचा आपण एक्सरे घेऊन बघू. तरी त्यांचं थोडंसं होतं की मला काही दाढ एवढी काही दुखतच नाही, एवढं काही त्रासच नाही, तर मला कशाला करून घ्यायचं आहे. पण त्यांचे जे बरोबरचे जे रिलेटिव्ह होते की जे माझे जुने पेशंट होते, त्यांनी सांगते डॉक्टर म्हणतायत तर आपण करून घेऊ एक्सरे. एक्सरे केल्यावरती लक्षात आलं की त्याच्या त्या मऊ भागावरती ते फिलिंग हे जुन्या पद्धतीने बरेच वर्षापूर्वी 15-1 वर्षापूर्वी त्यांनी ते फिलिंग केलेलं होतं. त्या मऊ भागावरती ते फिलिंग होतं आणि त्या नर्ववरती त्याचं प्रेशर आल्यामुळे, कंटिन्युअस प्रेशर आल्यामुळे नेक, बॅक पेन आणि हेडेक होण्याचा चान्स आहे, असं त्यांना सांगितलं. आता त्या दाताच्या दाढेची रूट कॅनल होणं अशक्य होतं आणि अक्कलदाढ असल्यामुळे तिचा काही खाण्यात उपयोग नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण हे काढून टाकू. परत त्यांनी 1-2 आठवडे घेतले, ते पुण्याला गेले. मग त्यांच्या तिथल्या डेंटिस्टना दाखवलं. त्यांच्या डेंटिस्टही थोडंसं असं मत होतं की असू शकतंय नाहीये, पण त्यांना काही वाटलं की कॉन्फिडन्स माझ्यावरती भरपूर आला की मी त्यांना समजून सांगितलं त्याबद्दल. मग त्यांनी ठरवलं की आपण खालच्या दोन्ही अक्कलदाढा ज्या त्रास देत आहेत आपल्याला, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, त्या काढून टाकूया. त्या आम्ही अक्कलदाढा काढल्या. साधारणतः 2 आठवडे 3 आठवड्यात जखम पूर्ण भरून गेली. 1.5-2 महिन्यांनी त्या म्हटल्या की मला जे मान दुखणे, कानात बारीकसा आवाज येणे किंवा असं वाटत होतं की माझ्या मानेवरती, खांद्यावरती सतत काहीतरी प्रेशर दिलं जाते, हा पूर्ण प्रमाण बंद झालं आणि त्या एकदम कम्फर्टेबल झाल्या. आणि त्यांचे ते जे लेडी होत्या त्यांचे मिस्टर माझ्याकडे कधीच आले नाही, कारण ते पुण्यात होते.
ते खास दोघं जण नंतर भेटायला आले की आम्ही इतके वर्ष यांना सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट देत होतो, ती पूर्ण ट्रीटमेंट आता बंद केली आहे आम्ही आणि त्या एकदम कम्फर्टेबल झालेल्या आहेत. नेक प्रॉब्लेम, बॅक प्रॉब्लेम त्यांचा पूर्ण गेलेला आहे. म्हणजे हे जे मी मगाशी म्हणलं की रेग्युलर चेकअप आणि डेंटिस्टकडे दाखवणं हे फार गरजेचं आहे. फक्त दातांसाठी नाही तर संपूर्ण शरीरासाठी ते गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूपच महत्वाचा मुद्दा सांगितला हा आपण. बरोबर, खूप छान. आपल्याला लोकवृत्ताशी संवाद साधताना किंवा लोकवृत्ताबद्दल काय वाटतं ते पण थोडंसं सांगा. लोकवृत्त हे सातारमधील एक प्रसिद्ध चॅनेल आहे. जसं मी मगाशी म्हणलं की मलाही 29-30 वर्ष माझ्या ह्या दंतचिकित्सकच्या प्रॅक्टिसला होत आहे, तसं लोकवृत्तही 25-26 वर्ष कंप्लीट केलेलं आहे. तर ह्या लोकवृत्तच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत हे जे दाताचे प्रॉब्लेम, त्यांची ट्रीटमेंट किंवा हे पोहोचवण्याचं काम जसं ते करतायत, तसेच अनेक समस्यांवरती म्हणजे नुसतं म्हणजे हेल्थ आणि हेल्थ इश्यू नाही, सामाजिक विषय किंवा सातारा देशामधली काही प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या स्तरावरती होणारे प्रॉब्लेम्स किंवा काही लोकांच्यावरती होणारे अन्याय हे रेग्युलरली लोकवृत्त ह्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि निधडपणे काही कुठल्याही ह्याला न जुमानता जे काही खरं गोष्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याबद्दल मी लोकवृत्त आणि त्यांच्या टीमचं आणि सुजित आंबेकर यांचं कायमच मला कौतुक वाटतं. थँक्यू सर, थँक्यू. आणि लोकवृत्ताशी एवढा छान सुसंवाद साधलात तुम्ही आणि इतक्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सची माहिती दिलीत आम्हाला आणि अगदी लहान मुलांच्या मातांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनी काय काळजी घ्यायची ह्याचं अतिशय सुंदर विवेचन केलं. म्हणजे यातले बरेचसे मुद्दे आम्हाला खूप लोकांना माहीत नसतील आणि या निमित्ताने माहिती झाले. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवलं आणि माझे 4 शब्द तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल आपलंही धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.